राजकीय वर्तुळातलीच बातमी, मात्र बातमी गणेशोत्सवाची। राज ठाकरे आज गणेश मंडळांना भेटी देणार आहेत आणि मुंबईच्या लालबाग राजाचं सुद्धा राज ठाकरे आज दर्शन घेणार आहेत। 5 ते 6 गणेश मंडळातल्या बाप्पांचं राज ठाकरे आज दर्शन घेणार आहेत। तसंच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या घरच्या बाप्पाचं सुद्धा राज ठाकरे आज दर्शन घेणार आहेत। खरं तर नेते मंडळींसाठी अशा प्रकारे उत्सव म्हणजे एक प्रकारे सुका असतो, अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात। त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचं मनोबल सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न यावेळी नेते मंडळी करत असतात आणि त्यामुळेच वेगवेगळ्या मंडळांच्या भेटीगाठी होत असतात। राज ठाकरे सुद्धा सध्या मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि त्यात गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे अनेक गणेश मंडळांचं ते दर्शन घेणार आहेत, बाप्पांचं दर्शन घेणार आहेत आणि याच दृष्टीनं काय नेमका त्यांचा आजचा हा मुंबईतला सगळा दौरा असणार आहे जाणून घेणार तुमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक सर्व या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। मनोशी, आज राज ठाकरे अनेक गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचं कळतंय, लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत। कसा असणार आहे राज ठाकरेंचा हा सगळा गणेश मंडळांचा दर्शनचा कार्यक्रम? आज राज ठाकरेंचा दौरा आहे। लालबाग परळमध्ये राज ठाकरे हे विशेषतः मराठी बहुल ज्या ठिकाणी जनसंख्या अधिक आहे अशा लालबाग परळमध्ये आज राज ठाकरेंचा दौरा आहे। लालबाग परळमध्ये आज राज ठाकरे वेगवेगळ्या गणपती मंडळांचं दर्शन घेतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागचा राजा असेल, त्यानंतर मुंबईचा राजा असेल, चिंतामणी असेल, या गणेश मंडळांचं राज ठाकरे दर्शन घेतील। यासोबतच JSP गणेश मंडळाचं सुद्धा राज ठाकरे त्या गणपतीचं देखील दर्शन घेतील। एकंदरीतच जर बघितलं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत राज ठाकरे हे स्वतः अनेक मंडळांना भेटीगाठी देत आहेत। त्यामुळे मुंबईतली गणेश मंडळ ही वेगवेगळ्या मतदारसंघांना बांधणारी सुद्धा मंडळं आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे का अशी चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे। बाळा नांदगावकर यांच्या घरी सुद्धा राज ठाकरे आज जाणार आहेत आणि त्यांच्या घरी जाऊन राज ठाकरे त्यांच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन जेव्हा मुंबईमध्ये येऊन ठेपलेलं आहे, ज्यावेळेस सलग 3 दिवस मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईमध्ये ठिय्या मांडलेला आहे, त्यावेळेस राज ठाकरेंची नेमकी प्रतिक्रिया काय हे बघणं तर महत्त्वाचं आहे। मात्र काल एक सूचक राजकीय विधान राज ठाकरेंनी केलेलं आहे की या आंदोलनाबाबत काही विचारायचं असेल तर ते शिंदेंना विचारा। त्यामुळे आज अर्थातच पुन्हा एकदा राज ठाकरे माध्यमांना सामोरे येण्याची शक्यता आहे। गणपती मंडळांच्या दर्शनाच्या वेळेसच कदाचित राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील, तेव्हा या मराठा आंदोलन प्रकरणी आणखी काही राज ठाकरे बोलतायत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चितच त्यामुळे कुठकुठल्या मंडळांना राज ठाकरे भेट देतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं देखील ठरणार आहे। धन्यवाद मनोशी दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।